नमस्कार मित्रांनो. तर विण दोघातलीही तुटेना भागामध्ये काय झालं ते मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या भागाची सुरुवात होते स्वानंदीपासून. स्वानंदी आवरत असते. कालच्या भागात आपण पाहिलं होतं की समर तिच्याकडे एकटक बघत उभा असतो आणि स्वानंदी त्याला विचारत असते की नक्की काय झालं आहे. आजच्या भागात तो सीन पुन्हा थोडा सविस्तर दाखवला जातो. स्वानंदी समरला विचारते, काय झालं आहे, तुम्ही माझ्याकडे असे का बघताय? मी जास्तच वर दिसती आहे का? कारण आज सुष्मिताचं रिसेप्शन आहे. मी जास्तच नटले आहे का? खरं सांगायचं तर तिचं रिसेप्शन असताना एवढं नटणं बरोबर नाही. मी एक काम करते, दुसरी साडी घालून येते. हे ऐकल्यावर समर लगेच तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही नाही, तुम्ही खूप छान दिसताय. पण स्वानंदी पुन्हा म्हणते, नाही नाही, हा रंग जरा जास्तच भडक वाटतोय. मी दुसरा रंग घालून येते. त्यावर समर पुन्हा थांबवतो आणि म्हणतो, अजिबात नाही, हा रंगसुद्धा तुमच्यावर खूप शोभून दिसतोय. त्यानंतर समर तिला म्हणतो, आजी नेहमी म्हणते ना, एखादी व्यक्ती खूप सुंदर दिसत असेल तर तिला दृष्ट लागू नये म्हणून तिला काळा टीट लावला जातो. मग समर म्हणतो, तुम्हालाही लावायला हवा, कारण आज तुम्ही खरोखर खूप सुंदर दिसताय, अगदी नक्षत्रासारख्या. हे ऐकून स्वानंदी थोडी लाजते. त्यानंतर समर तिला विचारतो, काजळ आहे का? स्वानंदी म्हणते, हो आहे ना, मी घेऊन लावते. ती काजळ आणते आणि समर स्वतःच्या हाताने तिच्या कानामध्ये काळा तीट लावतो. हा सीन खूपच गोड आणि सुंदर दाखवलेला आहे. त्यानंतर सगळेजण खाली रिसेप्शनसाठी तयारी करत जमलेले असतात. मग अचानक अंशुमन आणि मल्लिकाचा सीन दाखवलेला आहे. त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. त्यावेळी चिंगीला घराबाहेर कसं काढलं गेलं हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं जातं. आपल्याला कळतं की हा सगळा अंशुमनचा डाव होता. अंशुमनने आधीच मल्लिकाला हे सगळं समजावून सांगितलेलं असतं की चिंगीला कसं अडकवायचं आणि घराबाहेर कसं काढवायचं. मग दाखवलेलं आहे, जेव्हा चिंगी जिन्यावरून खाली उतरत असते तेव्हा अर्पिता जाऊन जिन्यावरती तेल टाकते. त्यानंतर चिंगी हळूहळू खाली येत असते, पण तिचा पाय तेलावर पडतो आणि ती घसरून थेट पोटावर पडते. हा सगळा प्रकार मुद्दामून घडून आणलेला असतो. त्यानंतर अंशुमन आणि मल्लिका स्वतः तिथे जात नाहीत, कारण त्यांच्यावर संशय येऊ नये म्हणून हे सगळे दूर असतात. पण अर्पिता मात्र तिथे जाते. नंतर अर्पिता फोन करून त्यांना सगळी माहिती देते. तेव्हा कळतं की चिंगीच्या पोटातलं बाळ वाचलेलं नसतं. हे ऐकल्यावर मल्लिका जे बोलते ते खूपच धक्कादायक असतं. ती म्हणते, माझी तर इच्छा होती ती चिंगीही मरावी, तिचं बाळही मरावं आणि तीसुद्धा मरावी, म्हणजे कायमचं डोकेदुखीचा विषयच संपला असता. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर कोणतीही खंत नसते, उलट ती आनंदी दिसत असते. त्यानंतर पुन्हा रिसेप्शनच्या तयारीकडचा सीन दाखवलेला आहे. एकामागून एक पाहुणे यायला सुरुवात करतात. सगळीकडे लगबग सुरू असते. सगळेजण नवीन नवरीला पाहण्यासाठी उत्सुक असतात. तेवढ्यात एक मोठा ट्विस्ट होतो. अर्पिताला घराबाहेर काढलेलं असतं, पण ती अचानक मम्मा अशी हाक मारते आणि तिथे येते. अर्पिताला बघून स्वानंदी, समर आणि आजी तिघेही आश्चर्यचकित होतात, कारण ती नुकतीच घर सोडून गेलेली असते आणि लगेच परत घरी येते. आजी तिला विचारते, तू गेली नव्हतीस का? मग एवढ्यात लवकर परत कशी आलीस? तेवढ्यात मल्लिका पुढे येते आणि म्हणते, मीच तिला बोलवलं आहे. भावाचं रिसेप्शन आहे म्हणून नवीन वहिनी घरात आली आहे. अशा वेळी ती नसणार तर कसं चालेल? कार्यक्रम संपला की ती परत जाईल. हे ऐकल्यावर विषय तिथेच थांबतो. त्यानंतर सगळे पाहुणे नवरीची वाट पाहत असतात. सगळ्यांना सुष्मिताला पाहायचं असतं. मल्लिकाने आधीच सगळ्यांसमोर तिचं खूपच कौतुक केलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात. तेवढ्यात समर स्वानंदीला विचारतो, सुष्मिता अजून कुठे आहे? आली कशी नाही? स्वानंदी म्हणते, मी जाऊन येते, तिला बघून आणि तिला घेऊन येते. पण त्याआधीच अर्पिता स्टेजवर जाते आणि माईक हातात घेऊन बोलायला सुरुवात करते. ती म्हणते, ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे. आता आपल्या नवीन नवरीची एंट्री होणार आहे.
हे ऐकल्यावर सगळ्यांचं लक्ष प्रवेशद्वाराकडे म्हणजे शिड्यांवर जातं आणि मग सुष्मिताची एंट्री होते. पण तिची एंट्री होताच सगळे अक्षरशः थक्क होतात. कारण रिसेप्शनची थीम महाराष्ट्रीयन असताना सगळ्यांना वाटत असतं की सुष्मिता सुंदर पैठणी शालू, शेला आणि पारंपरिक दागिने घालून आलेली असेल. पण तसं काहीच होत नाही. सुष्मिता गुलाबी रंगाचा वेस्टर्न ड्रेस घालून येते. ती अगदी मॉडेलसारखी चालत असते आणि चेहऱ्यावर स्माईल असते. पण खाली उभ्या असलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर मात्र धक्का दिसत असतो. सगळे एकमेकांमध्ये कुजबुजायला लागतात. हे राजवाडे घराण्याची सून आहे? आम्हाला वाटलं होतं पैठणी घालून येईल. हे काय कपडे घातले आहेत? ही तर एखाद्या हिरोईनसारखी आली आहे. महाराष्ट्रीयन थीम असा ड्रेस. अशा प्रकारच्या चर्चा सुरू होतात. हे सगळं पाहून समरही चकित होतो. तो स्वानंदीला विचारतो, हे काय आहे? हिने असे कपडे का घातले आहेत? स्वानंदी म्हणते, थांबा मी विचारते नक्की काय झालं आहे. आणि ती लगेच स्टेजवर जाते. त्यानंतर ती सुष्मिताला विचारते, हे काय घातलं आहेस? मी तर तुला साडी, दागिन्यांनी शेला पाठवला होता. हे ऐकल्यानंतर सुष्मिता म्हणते, तू जी बॅग पाठवली होतीस त्यामध्ये हेच कपडे होते. मग मी हेच घातले. स्वानंदीला हे ऐकून खूप धक्का बसतो. कारण तिने असे कपडे पाठवलेलेच नसतात. पण सुष्मिता तिथेच तिच्यावर आरोप करायला सुरुवात करते. अंशुमन म्हणतो की स्वानंदीने हेच पाठवलेलं. वहिनी तू तर हेच पाठवलं होतंस आणि मी तिला हेच दिलं. ती म्हणते आणि सुष्मिता म्हणते, तू मुद्दामून केलं आहेस. माझं लग्न झालं म्हणून तू माझ्यावर राग काढते आहेस. म्हणूनच तू मला हा ड्रेस पाठवलास. सगळ्यांसमोर माझी फजिती व्हावी म्हणून हे केलंस. स्वानंदी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करते की तिने हे असं काही केलेलं नाही. पण सुष्मिता तिचं काही ऐकून घेत नाही. तेवढाच सुष्मिताची आई मंदाकिनी तिथे येते आणि ती तर स्वानंदीवर आणखी संतापते. ती म्हणते, आज तू सिद्ध केलं आहेस सावत्र बहीण आहेस म्हणून. सावत्र बहिणीचा राग तू आज काढलास. मुद्दाम माझ्या मुलीची फजिती केलीस. हे ऐकून स्वानंदी पूर्णपणे हादरून जाते. एकीकडे सगळे पाहुणे बघत असतात आणि दुसरीकडे तिच्यावर एकामागून एक आरोप होत असतात. आणि हाच मोठ्या धक्कादायक प्रसंगावर आजचा भाग संपतो. आता उद्याच्या भागामध्ये नेमकं काय होणार? स्वानंदी स्वतःची बाजू कशी मांडणार? सुष्मिताला खरं सत्य कळणार का? आणि ह्या सगळ्यांमागे नेमकं कोण होतं हे समोर येणार का? हे सगळं आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर पुढचा भाग चुकवू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू.